Eigen values and eigenvectors. Eigenvectors. Find the eigenvalues and eigenvector. Find the eigenvalues and eigenvector of the matrix matrix 1 2 3 0 minus 2 6 0 0 minus 3. ठीक आहे 0 0 minus 3 हा वाला मॅट्रिक्स दिलेला आहे. तर याच्यासाठी आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. चला आता वन बाय वन आपण काय करू स्टेप अजून एकदा रिवाइज करू दिला. फिक्स करून टाकू 6 मार्क कुठेही गेला नाही पाहिजे. कशाचे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टरचे एक ते आणि त्याच्यानंतर कॅली हॅमिल्टन थेरमचा एक क्वेश्चन कंपल्सरी या दोन क्वेश्चन या एक्झाम मध्ये दिसणार. कारण की या पेपरला आलता म्हणजे तेच ट्रेंड राहतो पेपरचा. तू टाकलास ना तू पेपर त्याच्यामध्ये कॅली हॅमिल्टन पण होता टेस्ट फॉर कन्सिस्टन्सी पण आहे नॉर्मल फॉर्म आलाय आणि त्याच्यानंतर आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर्स हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमच्या पेपरला प्रिडिक्ट होऊ शकते. ठीक आहे. आता लेट मध्ये लिहायचं पहिले मॅट्रिक्सला नाव द्या. ए मॅट्रिक्स ए इक्वल्स टू काय 1 2 3 0 minus 2 6 0 0 minus 3. ठीक आहे. तर काय करतो पहिले कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहितो आपण. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आणि ते इक्वेशन काय इज सांगा बरं ए मायनस लॅमडा आय इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता ए मायनस लॅमडा आय म्हणजे सगळ्या डिनॉमिनेटर डायगोनल्स मधून काय मायनस करायचं लॅमडा मायनस करायचं. मग काय येणार इथं 1 मायनस लॅमडा 2 3 ॲज इट इज त्याच्यानंतर 0 मायनस 2 मायनस लॅमडा 6 आणि त्याच्यानंतर 0 0 मायनस 3 मायनस लॅमडा इक्वल्स टू 0. आता हा जे मॅट्रिक्स आहे त्याचा ऑर्डर काय 3/3 आहे. 3/3 मध्ये आपण काय करतो इक्वेशन लिहितो ना लॅमडा क्यूबचा. ठीक आहे. शॉर्टकट वाला यूज करतो शॉर्टकट मेथड. नाउ युजिंग लॅमडा क्यूब मायनस पी लॅमडा स्क्वेअर प्लस क्यू लॅमडा मायनस डिटर्मिनेट ए इक्वल्स टू 0. ठीक आहे. मायनस डिटर्मिनेट ए इक्वल्स टू 0. तर इथं वेळ पी चा अर्थ काय पी म्हणजे काय पी म्हणजे काय राहील पी म्हणजे सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स. सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स आता डायगोनल एलिमेंट्स कोणते कोणते सांगा 1 मायनस 2 मायनस 3 म्हणजे हे टोटल व्हॅल्यू 1 मायनस 5 म्हणजे हे व्हॅल्यू किती दिसणार -4. ठीक आहे. त्याच्यानंतर क्यू ची किंमत म्हणजे काय सम ऑफ मायनर्स ऑफ डायगोनल एलिमेंट्स. मग आता डायगोनल वरच फोकस करायचा. फर्स्ट कन्सिडर केला तर हा एलिमेंट कोणत्या रो आणि कॉलमला कॉमन आहे फर्स्ट कॉलम त्यांचं काय करायचं आपल्याला जे बाकीचे रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत त्यांचं डिटरमिनंट काढायचं. -2 6 0 -3 त्याच्यानंतर प्लस नेक्स्ट डायगोनल कोणता आहे -2 चा आहे. मग मिडल कॉलम मिडल रो सोडून बाकीच्या एलिमेंट जे की कॉर्नरच्या एलिमेंट दिसतात आपल्याला 1 3 0 -3 नेक्स्ट व्हॅल्यू लास्ट रो लास्ट कॉलम ते व्हॅल्यू सोडा बाकीच्या एलिमेंटचा डिटरमिनंट काढायचा. ओके. तर याची व्हॅल्यू किती येईल +6 येतो का -2 -3 +6 त्याच्यानंतर हे व्हॅल्यू प्लस -3 येईल फक्त
त्याच्यानंतर प्लस मायनस 2 येणार. मग हे 6 मायनस 5 म्हणजे व्हॅल्यू किती आलं? 1. -3 -2 म्हणजे -5 प्लस 6 -5 किती येते? 1. ठीक आहे. नेक्स्ट काय? डिटर्मिनंट ए फाइंड आउट करायचं. डिटर्मिनंट ए म्हणजे पूर्ण एलिमेंट्स 1 2 3 0 -2 6 0 0 -3. ठीक आहे. हे प्लस मायनस प्लस करतो. फर्स्ट एलिमेंट काय? 1 इन ब्रॅकेट फर्स्ट कॉलम सोडा मायनस -2 -3 म्हणजे 6 येईल, बाकी 0 येणार. त्याच्यानंतर -2 इन ब्रॅकेट मिडल कॉलम फर्स्ट रो हे 0 -0 येतो. बघा ना, मिडल कॉलम फर्स्ट रो 0 इंटू -3 0 6 इंटू 0 0. त्याच्यानंतर प्लस 3 इन ब्रॅकेट फर्स्ट रो लास्ट कॉलम हे पण किती येणार? 0 येईल. कसं काय? 0 इंटू 0 0 आणि हे -2 इंटू 0 0. फक्त व्हॅल्यू मला काय दिसतो इथं? 6. ठीक आहे. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं. कशामध्ये? या व्हॅल्यू मध्ये. तर लॅमडा क्यूब मायनस पी ची किंमत किती आहे? 4 मायनस 4 टाइम्स ऑफ लॅमडा स्क्वेअर प्लस क्यू ची किंमत आहे 1 लॅमडा आणि हे मायनस डिटर्मिनंट ए दॅट इज 6 इक्वल्स टू 0. म्हणजे इक्वेशन कसं लिहू शकतो आपण? लॅमडा क्यूब मायनस इंटू मायनस प्लस 4 लॅमडा स्क्वेअर प्लस लॅमडा मायनस 6 इक्वल्स टू 0. आफ्टर सॉल्विंग, चला सॉल्व करा कॅल्शियम. आफ्टर सॉल्विंग व्हॅल्यूज काय येणार लॅमडाच्या? तर लॅमडा 1 लॅमडा 2 आणि लॅमडा 3 येणार व्हॅल्यूज. ओके, सॉल्व करा कॅल्शियमवर. किती येतात बघा? वन -2 -3 बरोबर आहे का? ओके. तर हे तुमचे काय ठरणार? लॅमडा 1 लॅमडा 2 लॅमडा 3 these आर दी आयगन व्हॅल्यूज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आयगन हा 50%. मग हे आयगन व्हॅल्यूज सॉरी आयगन वेक्टर्स फाइंड आउट करायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन कोणतं यूज करायचं? मॅट्रिक्स इक्वेशन ए मायनस लॅमडा आय टाइम्स ऑफ एक्स इक्वल्स टू 0. हेच इक्वेशन यूज केला होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये लॅमडा इक्वल्स टू काय राहणार? लॅमडा 1 दॅट इज 1. हेच जे मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स हे वाला. मग इथं 1 मायनस सबस्टिट्यूशन करा. लॅमडाची किंमत 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3 0 -2 -1. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 0 0 -3 -1 आणि त्याच्यानंतर एक्सचा मॅट्रिक्स काय राहते? इन टर्म्स ऑफ x1 x2 x3 दॅट इज x1 x2 आणि हा x3 विच इज इक्वल्स टू 0 0 0. तर इक्वेशन्स बघा आता. व्हॅल्यूज काय येतात? पहिले व्हॅल्यूज लिहून घेऊ. मग हे 0 2 3 0 -3 6 0 0 -4 x1 x2 x3 x3 0 0 0. ठीक आहे. चला आता इक्वेशन सांगा आपण. फर्स्ट व्हॅल्यू सांगा काय येणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग 0 इंटू x1 0, त्याच्यानंतर x2 इंटू x2 दॅट इज 2x2 बरोबर. हे 0x1 प्लस 2x2, त्याच्यानंतर नेक्स्ट काय? 3 इंटू x3 विच इज इक्वल्स टू 0.
नेक्स्ट इक्वेशन सांगा. 0 -6 -3 6 0x1 -3x2 6x3 इक्वल्स टू 0 आणि लास्टली काय 0 0. हा मग इथं 0x1 0x2 आणि हे -4x3 इक्वल्स टू 0. म्हणजे ह्या इक्वेशन मधून डायरेक्टली मी x3 ची किंमत किती सांगू शकतो? बरोबर आहे, कारण की पूर्ण व्हॅल्यू 0 आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या, ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. ओके, तर ह्याच्यामधून हा पुट x3 इक्वल्स टू 0 इन इक्वेशन नंबर सेकंड, कारण की x2 निघतो तिथून. बरोबर आहे, मग इथं 0x1 -3x2 आणि हे व्हॅल्यू प्लस 0 येणार इक्वल्स टू 0. म्हणजे इथं x2 ची पण किंमत किती आहे? सगळेच व्हॅल्यू 0 आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट x3 x1 इक्वल्स टू 0. बरोबर ना? फ्रॉम इक्वेशन 1 मधून आफ्टर पुटिंग x2 equals to 0 and x3 equals to 0. ठीक आहे, मग पहिला वेक्टर जे आहे x इक्वल्स टू आयगन वेक्टर x1 x2 x3 याची किंमत काय 0 0 0 0 0 0 असेल तर कोणता मॅट्रिक्स आहे ते? एलिमेंट सगळे 0 असेल तर कोणता मॅट्रिक्स आहे? नल मॅट्रिक्स. ठीक आहे, नल मॅट्रिक्स तुम्हाला एमसीक्यू मध्ये येऊ शकते, एमसीक्यूज मध्ये येऊ शकतात, लक्षात ठेवा. तर एमसीक्यूज मध्ये एक दोन क्वेश्चन्स तरी राहील आयगन व्हॅल्यूज वर. तुम्हाला मी स्टेटमेंट पण दिले होते, आयगन व्हॅल्यूज इम्पॉर्टंट स्टेटमेंट दिले होते. आता 2 मार्क याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, वेक्टर देईल, आयगन वेक्टर देईल, मग तुम्ही सॉल्व्ह करू शकता पर्टिक्युलर कशासाठी मॅट्रिक्स साठी. ओके, आता नेक्स्ट काय व्हॅल्यू, नेक्स्ट व्हॅल्यू काय तुम्ही लिहून घेतलं का? नाही लिहून घेतलं. आता नेक्स्ट व्हॅल्यू बघा इथं, λ2 इक्वल्स टू -2. ठीक आहे, फॉर लॅमडा इक्वल्स टू λ2 इक्वल्स टू -2. मग हे वेक्टर तुम्हाला बनवावं लागतं. बरोबर, x1 x2 आणि हा x3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा याच्यामध्ये. काय 1 मायनस ऑफ -2 म्हणजे +3. बरोबर ना, 1 मायनस ऑफ -2 आहे, +3 येतो. ठीक आहे, मग 3 2 3 हे एलिमेंट्स राहणार एका रूम मध्ये. 3 2 3. नेक्स्ट 0 -2 -3 सॉरी -2 मायनस ऑफ -2 म्हणजे हे व्हॅल्यू 0 येईल. करेक्ट आहे ना, हे व्हॅल्यू 0 येणार. मग इथं 0 0 6 राहील व्हॅल्यू 0 0 6. नेक्स्ट व्हॅल्यू 0 0 आणि इथं -3 मायनस ऑफ मायनस +2 म्हणजे -3 +2 व्हॅल्यू किती दिसणार तुम्हाला 0 0 -1 दिसणार आहे व्हॅल्यू. ओके, तर ह्याच्यामधून करेक्ट आहेत का एकदा चेक करा व्हॅल्यूज. -2 -2 म्हणजे हे +0 0. हा -1 करेक्ट. इक्वेशन सांगा, इक्वेशन काय 3x1 2x2 3x3 इक्वल्स टू 0. हा झाला पहिला इक्वेशन. त्याच्यानंतर 0x1 0x2 ठीक आहे आणि प्लस 6x3 इक्वल्स टू 0. मग ह्याच्यामधून पण x3 ची किंमत किती आहे डायरेक्टली किती सांगू शकतो 0 सांगू शकतो. करेक्ट आहे, मग आता इथं x3 इक्वल्स टू 0 आहे ना, इक्वेशन 1 ना, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट
एक्स 3x1 प्लस 2x2 हे 0 जाईल इक्वल्स टू 0 म्हणजे 3x1 इक्वल्स टू -2x2 मग x1 बाय x2 ची किंमत -2 डिवायडेड बाय 3 मग इथं डायरेक्टली आयगन वेक्टर x1 x2 आणि हे x3 साठी व्हॅल्यूज काय दिसणार तुम्हाला फर्स्ट व्हॅल्यू आहे इथं x1 ची किंमत किती -2 त्याच्यानंतर 3 आणि हे व्हॅल्यू 0 ठीक आहे असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं इवन दो मी हा वाला इक्वेशन लिहिला नाही हे लिहिलं तरी x3 ची किंमत 0च येतो लक्षात ठेवा मग इथं मी काय केलं रेशोज घेतले x1 बाय x2 चा रेशो घेतला तर किती आलं -2/3 म्हणजे x1 ची किंमत मी इक्वल टू काय करू शकतो न्यूमरेटर इक्वल टू न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल्स टू डिनॉमिनेटर तर हा रेशोचा मेथड यूज करून मी वेक्टर कोणता आयगन वेक्टर कॅल्क्युलेट केलं -230 ठीक आहे आता तुम्ही बाकीचं करू शकता -3 साठी -3 साठी करू शकता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून ओके चला लिहून घ्या एक कॅरेक्टरिस्टिक कॅले हॅल्मंटन घेऊन टाकू ठीक आहे हे कोणतं इक्वेशन म्हणत आहे हे वाला इक्वेशन कोणतं समजलं ह्याची किंमत डायरेक्ट 0 येतो ना इक्वेशन मधून आता ह्याच्यामध्ये काय घ्यायचं पाठीमागलचा चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा क्वेश्चन सांगतो लिहा व्हेरीफाय द कायले हॅल्मंटन थेरम त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट मध्ये CST फॉर द मॅट्रिक्स क्लास बंद करता वाटायला मला शपथ रे find inverse for the matrix A equals to 1 0 -2 2 2 4 आणि हे 0 0 2 हे लेटेस्ट पेपर मध्ये आलेला क्वेश्चन हा 2025 मधला क्वेश्चन 26 का 25 पेपर मध्ये 25 दिली पण डेट 26 चा होता का अच्छा ठीक आहे लेटेस्ट पेपर मध्ये आलेला क्वेश्चन हा आता जस्ट आता झाला पेपर झाले चला आता पहिले काय करायचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहून घ्यायचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन माहिती आहे आपल्याला काय कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ए मायनस लॅमडा याचं डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 मग व्हॅल्यूज काय तिथं 1 मायनस लॅमडा 0 -2 2 2 मायनस लॅमडा 4 आणि हे 0 0 2 मायनस लॅमडा इक्वल्स टू 0 using shortcut method lambda cube minus p lambda square plus q lambda minus determinant a equals to 0 where p equals to p ला काय म्हणतो sum of diagonal elements ओके diagonal elements कोणते कोणते आहेत इथं 1 2 2 1 + 2 + 2 मग सम किती येईल हे 5 सिमिलरली
याच्यानंतर काय करायचं, क्यू ची किंमत फाइंड आउट करायची. क्यू म्हणजे काय राहतो सांगा, सम ऑफ मायनर्स ऑफ डायगोनल एलिमेंट्स. डायगोनल एलिमेंट्स, डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे. तर बघा फर्स्ट डायगोनल आहे 1, फर्स्ट कॉलम सोडा, बाकीच्या एलिमेंटचं काय करायचं तुम्हाला डिटरमिनंट काढायचं. प्लस त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम हे 1 मायनस 2 0 2. नेक्स्ट व्हॅल्यू येईल मग हे 1 0 2 2. हे व्हॅल्यू 4 आहे, त्याच्यानंतर प्लस 2 आहे, त्याच्यानंतर प्लस 2, मग हे व्हॅल्यू टोटल 8. करेक्ट आहे का? 8. त्याच्यानंतर नेक्स्ट डिटर्मिनंट ए, मग हे 1 0 मायनस 2 2 2 4 0 0 2 प्लस मायनस प्लस. व्हॅल्यूज काय येणार मग हे 1 इन ब्रॅकेट 4 येईल फक्त, हे मायनस 0 येईल आणि हे मायनस 2 इन ब्रॅकेट फक्त 2 राहणार. दॅट इज 4 मायनस 4, ह्याची किंमत 0. डिटरमिनंट आलं, 0 आलं. ओके चलो. मग लॅमडा क्यूब मायनस पी ची किंमत किती आहे, पी ची किंमत 5 लॅमडा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस क्यू 8 लॅमडा इक्वल्स टू 0, और लॅमडा कॉमन काढला तर हे लॅमडा स्क्वेअर मायनस 5 लॅमडा प्लस 8 इक्वल्स टू 0 येईल. म्हणजे लॅमडा 1 ची किंमत भेटते आपल्याकडे किती, 0. फर्स्ट व्हॅल्यू 0 राहतो. करेक्ट ना? म्हणजे लॅमडा इक्वल्स टू 0 और दिस ब्रॅकेट इक्वल्स टू 0 करतो. आता कोणता व्हॅल्यू म्हणजे कोणतं इक्वेशन यूज करायचं तुम्हाला, या क्वाड्रॅटिक इक्वेशन यूज करायचं आहे आफ्टर सॉल्विंग. ठीक आहे, किंवा हे टाकलं तरी जमत्या, डायरेक्टली तुम्ही हे करू नका, तुम्हाला तेच मेथड राहू द्या, लक्षात राहू द्या, हे अजून डिफिकल्ट होईल. हे मायनस 0 इक्वल्स टू 0. चला व्हॅल्यू सांगा शिवराज. या व्हॅल्यूज काढायची गरज नाही ना, आपण सीएसटी मध्ये व्हॅल्यूज काढतो का लॅमडाचा. नाव बाय सीएसटी म्हणजे कॅली हॅमिल्टन थेरम, लॅमडाची किंमत किती टाकायची, लॅमडाची किंमत किती टाकायची, ए टाकायची, बरोबर ना. देअरफॉर हे ए क्यूब मायनस 5a स्क्वेअर आणि हे प्लस 8a इक्वल्स टू 0. 8a इक्वल्स टू 0. ठीक आहे. बरोबर. तर हे व्हॅल्यू आहे. तर आपल्याला पहिले ह्याला व्हेरीफाय करण्यासाठी फॉर व्हेरिफिकेशन, नाही नाही हे आयगन व्हॅल्यूज थोडी आहे, सीएसटीच आहे ना. फॉर व्हेरिफिकेशन ऑफ सीएसटी ए स्क्वेअर मॅट्रिक्स काढायचा. आता ए इंटू ए लिहू शकतो, मग ए मॅट्रिक्सचं व्हॅल्यू किती, 1 0 मायनस 2 2 2 4, त्याच्यानंतर 0 0 2 इंटू 1 0 मायनस 2 2 2 4 0 0 2. कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करायचं. तुम्हाला कॅल्सी फिक्स करायचं शिकवलं होतं ना मी. ठीक आहे, चला करा बरं, व्हॅल्यूज फाइंड आउट करा. आता नेक्स्ट काय करायचं, आता ए इनवर्स फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, क्या हुआ नाही. आता ए इनवर्स आपण फाइंड आउट करू. आपल्याकडे इक्वेशन काय, ए क्यूब मायनस 5a स्क्वेअर प्लस 8a इक्वल्स टू 0, म्हणजे ए कॉमन करू शकतो, ए स्क्वेअर मायनस 5a प्लस 8 इक्वल्स टू 0. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस 5a प्लस 8 इक्वल्स टू 0. या 8 ला मी कसं लिहू शकतो, सॉरी 8 आय लिहू नका, कारण की आपल्याला मल्टिप्लिकेशन बाय ए इनवर्स करायचं आहे. ठीक आहे, मल्टिप्लाइंग
बाय ए इनवर्स ऑन बोथ साइड. मग इथं ए स्क्वेअर इंटू ए इनवर्स मायनस 5 ए इंटू ए इनवर्स त्याच्यानंतर प्लस 8 ए इनवर्स इक्वल्स टू 0. याची किंमत किती येते? आय येते का? आयडेंटिटी मॅट्रिक्स ए इंटू ए इनवर्स. ठीक आहे, आय. मग एका साइडला मी काय ठेवतो? 8 ए इनवर्स इक्वल्स टू याची किंमत येईल तिकडे जाऊन काय होतो? मायनस ए आणि हे व्हॅल्यू प्लस 5 आय. ठीक आहे, मग मायनस ऑफ ए मॅट्रिक्स किती आपल्याकडं? ए मॅट्रिक्स आहे 1. चेक करा बघा, हे ना, हा 1 0 -2 त्याच्यानंतर 2 2 4 नेक्स्ट 0 0 2 प्लस 5 टाइम्स ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 घेतो. करेक्ट आहे? चालते ना? आता हे मायनस मध्ये मल्टिप्लाय करायचा, काय येणार इथं? -1 0 +2 येईल -2 आणि हे -4 0 0 -2 आणि 5 मध्ये मल्टिप्लाय केलं तर 5 0 0 0 5 0 0 0 5. चला ऍडिशन्स करा. इथं -1 + 5 म्हणजे हे 4 येईल, बाकीचे ऍज इट इज राहील. हे 0 2 त्याच्यानंतर हे -2 +5 -2 म्हणजे +3 येईल. हे -4 ऍज इट इज 0 0 आणि हे -2 + 5 म्हणजे +3. ठीक आहे, हा कशाची किंमत आहे? 8 ए इनवर्स. देअरफॉर ए इनवर्स ची किंमत मग 1/8 इन ब्रॅकेट हे मॅट्रिक्स ऍज इट इज लिहा 4 0 2 त्याच्यानंतर -2 3 -4 आणि लास्टली 0 0 3. हे तुमचा रिक्वायर्ड ए इनवर्स आहे. ठीक आहे, काय केलं आपण? कंपल्सरी सीएसटी मधून ए इनवर्स काढायचा असेल तर मल्टिप्लाइंग बाय ए इनवर्स ऑन बोथ साइड असं करायचं. आणि ह्या जे व्हॅल्यूज कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत ते लक्षात ठेवायचे. ए इंटू ए इनवर्स म्हणजे काय राहतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे माहिती आहे आपल्याला. ओके, तर सगळ्या प्रॉब्लेम्सला हाच मेथड यूज करायचा. ठीक आहे, तर आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर आणि त्याच्यानंतर दुसरं सीएसटी जे आहे 6 + 6 आणि +2. समजा एमसीक्यू 2 मार्काचे आले समजा शॉर्ट क्वेश्चन, तर तिकडच्या 2 म्हणजे कंप्लीट 14 मार्काचं फिक्स झालं तुम्हाला. ठीक आहे, उद्या रँक ऑफ मॅट्रिक शिकवतो. दोन्ही आले तर ठीक आहे. हा, आता जेवढे टॉपिक्स घ्यायला ते परफेक्ट करून घेऊ. आपल्याला 14 सोडायचं नाही. रँक येतो, नॉर्मल फॉर्म येतो. ठीक आहे, ते शिकवतो आणि टेस्ट कन्सिस्टन्सी टेस्ट वाला पण शिकवतो. रिपीट शिकवतो तुम्हाला. मला तुमचे किती चॅप्टर फिक्स करायचे? 3 चॅप्टर फिक्स करायचे. एक जॅकोबियन एक येते कंपल्सरी. जॅकोबियन इझी आहे. हा, कॉन्फ 40. ठीक आहे, नाही नाही 4 म्हणजे ते शॉर्ट क्वेश्चन येतात ना. हा, 24 नॉट 20. बघा, बट काही करा, आपल्याला लिहायचे. मी जेवढे टॉपिक्स घ्यायलो ते व्यवस्थित करा. चालते. तर मॅट्रिक्सच्या जेवढे काही मी टॉपिक सांगितले ते व्यवस्थित करा. आयगन व्हॅल्यूज, आयगन वेक्टर्स, कॅली-हॅमिल्टन थेरम, रँक ऑफ मॅट्रिक्स, नॉर्मल फॉर्म अँड टेस्ट ऑफ कन्सिस्टन्सी, टेस्ट फॉर कन्सिस्टन्सी, या 5 टॉपिक्स फिक्स करा. तुमच्या 14 मार्क्स फिक्स होतात एंड सेमिस्टर एक्झामच्या. ठीक आहे, तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पार्ट 1 जे की इम्पॉर्टंट आहे. ह्या टॉपिक जेवढे काही घेतलेत मी, अजून काही 2-3 क्वेश्चन्स आहेत आणि आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स वर, कॅली-हॅमिल्टन वर क्वेश्चन्स आपल्या प्लेलिस्ट मध्ये दिसल राजेश सर अकॅडमीज युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही व्ह्यू करा आणि छान अभ्यास करा. ओके, थँक्यू.